ह्या कडकत्या उन्हात जर ग्लासभर थंडगार लस्सी प्यायला मिळाली तर किती बरं वाटतं. पण महिलांची नेहमी तक्रार असते की घरी लस्सी बनवली की तिला मार्केटसारखा रंग आणि मार्केटसारखं क्रीमी टेक्स्चर अजिबात येत नाही. तर आज मी हॉटेलच्या काही सिक्रेट टिप्स आणि ट्रिक्स वापरून अगदी घट्टसर आणि क्रीमी अशी रोज लस्सी तयार केलेली आहे. नमस्कार मित्रांनो, डिलिशियस फूड्स मराठीमध्ये मी माधुरी आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. चला तर मग बनवूया अगदी दाटसर आणि क्रीमी टेक्स्चर असलेली मजेदार अशी रोज लस्सी. तर सगळ्यात पहिले 100 ग्रॅम साखर आपल्याला एका मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायची आहे. आता ही साखर आपल्याला मिक्सरला एकदा फिरवून घ्यायची आहे. तर या ठिकाणी मी साखर दळून घेतलेली आहे. आता यामध्ये मी अर्धा लिटर घट्टसर असं दही घालणार आहे. त्यासोबतच 1 ते 1.5 चमचा रोज इसेन्स आपल्याला घालायचा आहे. तुमच्याकडे रोज इसेन्स नसेल तर तुम्ही रोज सिरप घातलं तरीसुद्धा चालतं. तर आता ही लस्सी आपल्याला एका विशिष्ट प्रकारे मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. मिक्सरचं बटन आपल्याला थोडंसं चालू करायचं आणि पुन्हा बंद करायचं. अशा प्रकारे ही लस्सी आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायची आहे. तर ही लस्सी अलगदपणे मिक्सरला फिरवल्यामुळे काय होतं की दह्याचा घट्टसरपणा हा कमी होत नाही. जी महिलांची नेहमी तक्रार असते की लस्सीला दाटसरपणा येत नाही, तर तो यामुळेच येत नाही की आपण मिक्सर हे अगदी जोरात फिरवतो आणि त्यामुळे दह्याचा घट्टसरपणा अगदी कमी होऊन जातो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपण लस्सीसाठी पिठी साखर वापरल्यामुळे ती सहजपणे दह्यात मिक्स होते, म्हणजे आपल्याला मिक्सरला तिला फार फिरवायची गरज पडत नाही. तर या ठिकाणी अगदी दाटसर आणि क्रीमी टेक्स्चर असलेली रोज लस्सी तयार झालेली आहे. तर मित्रांनो, तुम्ही सुद्धा ही अगदी रिफ्रेश करणारी रोज लस्सी घरी एकदा नक्की बनवून बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका रेसिपीसोबत. तोपर्यंत मस्त खा आणि हॅपी रहा.